सगळ्यात समोर शेवटचं सांगते. पार्टी कर, सगळं आता इथे कर, पण हे शेवटचं सांगते. मला एक व्हेज बिर्याणी विथ कर्ड. अरे ऑर्डर देते का काय करते? व्हेजिटेरियनचा चांगला विचार करा. मी व्हेज आहे. मला चिकन लॉलीपॉप प्लेट. एक तू आहेस ना ऑलरेडी. ऑर्डर घेऊन राहिले तुम्ही? हा काय चालू आहे? बस मला काही बोलायचं नाही आणखी. मग एवढं भयानक वागता तुम्ही मैत्रिणींशी. मैत्रिणी आहेत की कोण वैरीण आहेत त्या? मैत्रीण आहे आता या एपिसोड नंतर माहित नाही. त्या तिला शिक्षा द्या. तुम्ही बघताय काय माझ्याकडे? मला पण रडू आलेलं आहे. अरे नाही मला मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं, लोकांना हे जाणून घ्यायचं की असं का वागता? एवढ्या चांगल्या मैत्रिणी तुम्हाला मिळालेल्या आहेत, असं का? प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते. बरं बोला ना, दाखवा, दुसरं. त्या आता ऐका. हा नाही यांचंही ऐकू आपण. काही नाही, ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि ती जगभरात असं दाखवत असते की खूप चांगली मैत्रीण आहे मी तिची. पण ती माझ्या एकही समारंभाला येत नाही, सांगितलंय ते मी. ते पुन्हा पुन्हा नको. एकही प्रीमियरला येत नाही आणि माझ्या इम्पॉर्टंट इव्हेंट्सलाही येत नाही. तिने कामं सोडून तुमच्याकडे यावं अशी इच्छा आहे नाही, का? ती रिकामी असते तेव्हाही ती येत नाही. खोटंय खोटंय? खोटंय. खोटं आहे म्हणते. तिला मोठ्या मोठ्या अभिनेत्रींच्या बर्थडे पार्टीजला जायला म्हणजे आवडतं. म्हणजे कोण? म्हणजे म्हणजे कुणाच्या? पण तिच्या मैत्रिणीच्या इम्पॉर्टंट इव्हेंटला जायला आवडत नाही. म्हणजे म्हणजे तिला PR करायला आवडतो. किससे पण प्यार करती मैत्रीण है? तर काय हक्काची ते मी समजून बाजी घेईल पलटलेली असं. आता कलाटणी घेतली सगळा डाव तुमच्यावर उलटलेला आहे. तुम्ही कोणाच्या पार्टीला जाता पण हिच्या पार्टीला जात नाही, असं का करता खरंच तुम्ही? आठवत नाहीये. हा? मी निर्दोष आहे सर. मला खरंच तुला काहीच आठवत तिच्या नाही? चेहऱ्यावरची ती स्माईलच सगळं काही बोलून जाते सर. म्हणजे हे सगळं खोटं आहे असं म्हणायचं तुम्हाला? करेक्ट. हो काय, त्यामुळे पुढे असं नाटक का करा. वागताय तुम्ही? ठामपणे सांगा कोणाच्या पार्टीला गेला. तुम्ही थांबा हो. तुम्ही ठामपणे बोला कधीतरी. ते येत नाहीये. बरं तुम्ही सगळ्या मैत्रिणींशी असं वागता की हिच्या बरोबरच? नाही, यांच्या बरोबरच. खूपच पर्सनल मुद्दे. आणि या कोर्टात याआधी असं कधीच झालं नाही की सगळे एकत्र रडलेत. फार चांगली गोष्ट आहे ही. हसून हसून रडलेत माणसं. तर मला मी- तसंही ट्रॅजेडी क्वीन म्हणतात, त्यामुळे हे जे झालं ते कोण म्हणतं? चांगलंच झालं. इंडस्ट्रीमध्ये मला सगळे ट्रॅजेडी क्वीन म्हणतात. वीणा, तुझ्याकडे येणार आहे आता. तू वेगवेगळ्या भूमिका करतेस, पण अशी कुठली भूमिका आहे जी करायची इच्छा आहे तुझी? खूप आहेत. मला कुठली तरी चरित्र भूमिका करायची आहे. ट्रेंड आहे म्हणून नाही किंवा सगळे करतात म्हणून नाही, पण एक इच्छा आहे. कारण असं वाटतं की कुठली तरी एखादी होऊन गेलेली स्त्री जी सगळ्यांना माहिती आहे ती जर उभी करायची असेल तर तिच्यासाठीच एक मजा असेल ती क्रिएट करताना, कारण ती व्यक्ती लोकांना माहिती असते. अशी एखादी चॅलेंजिंग भूमिका करायला मला नक्की आवडेल. वा वा वा. ज्योतिताई तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही सुद्धा अनेक नाटकांमधून कामं केलेली आहेत. दौरे असतील वेगवेगळे. एखादा गमतीदार किस्सा आठवतो? कारण दौऱ्यांच्या दरम्यान तर असा घडतोच. एकदा तर काय झालं होतं की आमचा मारवाडी ड्रायव्हर होता आणि राजकारण गेलं चुलीचं. आम्ही मुंबईवरनं गुजरातला चाललो होतो आणि जाताना मध्ये रस्त्यामध्ये तो मारवाडीमधून गाणी गात म्हणजे गाडी चालवायचा नेहमी. अशी मारवाडी गाणी गायचं आणि चालवायचा गाडी. आणि कधी माहिती नाही मागचं चाक निघालं आमच्या गाडीचं आणि आमच्या गाडीच्या पुढे ते चाक धावत होतं. अरे बापरे. तोपर्यंत त्याला कळलंच नाही की आपल्या गाडीचं चाक आहे म्हणून. मागचे सगळे लोक येत होते, हॉर्न मारत होते की तुमच्या गाडीचं चाक. कोणाला काही नाही, हा आपला मस्त चाललेला आहे. आम्ही पण सगळे मजा करतोय गाडीमध्ये. आणि आमच्या अगदी शेवटी बसलेले अग्निहोत्री म्हणून होते. ते अगदी शांतपणे असे बाहेर बघत म्हणाले, हे आपल्या गाडीचं चाक आहे. आणि त्यांनी ब्रेक दाबला असता तर गाडी पलटी मारली असती, पण त्यांनी कुठे विचार केला त्या ड्रायव्हरनी आणि गिअर कंट्रोल केली त्यांनी गाडी. पण इथून 1.5 मैल गाडी घासत गेली होती, कंप्लीट तिरकी होऊन सबंध रस्ता फोडत गेली होती, डांबरी रस्ता. आणि मग जाऊन गाडी थांबली आणि तेव्हा तोपर्यंत म्हणजे सगळे म्हणजे निळूभाऊ, रामनगरकर, आम्ही लोक सगळे म्हणजे त्याला त्याचं शिव्या पण घातल्या तेवढ्याच आणि त्याचं कौतुकही केलं. तर असे किस्से आहेत. एकदा तर असं झालं होतं की मला खूप ताप आला होता एका दौऱ्यामध्ये आणि पेनिसिलिनचं इंजेक्शन दिलं आणि त्याची रिॲक्शन आली मला. राजकारण गेलं चुलीचा प्रयोग आणि इतका ताप मला चढला आणि संबंध रिॲक्शन म्हणजे कम्प्लीट लाल चेहरा बिरा सगळं असा लाल 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 सगळा पुरळ माझ्या अंगावरती. आणि पहिली एंट्री आणि मला उलट्या पण व्हायला लागल्या त्याच्यामध्ये. आणि निळूभाऊ आणि मी पहिली एंट्री आम्ही करतो.
तर निळूभाऊंना कळलं की आता हे आणि हाऊसफुल प्रयोग झालेला. बरं, प्रयोग कॅन्सलसुद्धा करता येईना अशा वेळेला, नाटक सुरू झालेलं. मग निळूभाऊ म्हणाले की हिला तू आता एक काम कर, तू जाऊन आतमध्ये झोप जरा वेळ. आणि ते आणि नरेंद्र डोंगरे म्हणून एक आमचे सहकलाकार होते, त्या दोघांनी अख्खा पहिला अंक माझ्या डायलॉग सकट, म्हणजे आमच्या सेक्रेटरीला काय म्हणायचं होतं, मग ते म्हणायचे तुमची सेक्रेटरी असं म्हणत होती का, मग निळूभाऊ परत माझे अच्छा. डायलॉग, हां मग आमच्या सेक्रेटरीला असं म्हणायचंय, बरं. असं करत त्यांनी अख्खा पहिला अंक मारून दिला. बापरे. आणि मग दुसऱ्या पहिल्या अंकाच्या इंटरव्हलमध्ये मला परत ते डॉक्टर आले, त्यांनी परत आणखीन एक इंजेक्शन दिलं, मग माझं ते रिएक्शन गेली, मी जरा बरी झाले, मग माझी एंट्री झाली. म्हणजे मोठ्या कलाकारांबरोबर काम करायचा फायदा हा असतो की सांभाळून नाटकामध्ये कसं घ्यायचं. म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगते की असं या लोकांबरोबर, मोठ्या मोठ्या लोकांबरोबर कामं करत जा, म्हणजे खूप काही शिकायला मिळतं आपल्याला. असे खूप किस्से आहेत रे, खूप किस्से आहेत. म्हणजे आम्ही जर काढलं तर पुस्तक होईल त्याचं. डॉक्टर तुमच्याकडेही असे बरेच किस्से असतील की हो? माशांचा तो जैत सिनेमा हो, छावायचा आहे. हो. सिनेमाचा. त्या माशा जैत रे जैत हा, च्या वेळी. त्या अंगाखालती आल्या आणि चावल्या खरंच. हा हा, आणि कट म्हटलं तरी इकडं आमचं चालूच होतं ऍक्टिंग. बापरे. त्यांना वाटलं सगळ्यांना ऍक्टिंग आहे, ते ऍक्टिंग नव्हतं. 150-200 माशा अरे चावल्या बापरे. होत्या. त्यामुळे काय, तर असे क्वचित असतात. पण मला एकूण कमी काम आणि जास्त प्रसिद्धीची सवय आहे. आता सामनानाचा जो पहिला सिनेमा केला ह्याच रामदास फुटाण्यांचा, त्यात सगळं मिळून 2-2.5 मिनिटाचं काम होतं. पण संबंध सिनेमावर चर्चा मारुती कांबळेची होती. घाशीराममध्ये पहिली एंट्री 40 मिनिटानंतर होती. वा. तर मग मी थोडासा आळशी ॲक्टर आहे असं म्हणायला हरकत नाही. सुयश, तुझ्याकडे येणार आहे आता. कारे दुरावामुळे तर तू फेमस आहेस, घराघरात पोहोचलेला आहेस, पण आता भविष्यात काय करायची इच्छा आहे? लवकरच नाटक घेऊन येणार आहे एक. अच्छा. आत्ता खरं तर अनाऊन्स नाही करायचंय, पण अरे आमच्याकडेच करावं लागतं, आम्ही promotion करतो. वेळ आहे अजून. तालमी सुरू व्हायच्या आहेत, वाचन चाललंय, पण नाटक करेन लवकर. आणि कारेदुरावा आहेच, ते काही संपणार नाही इतक्यात. वा वा वा. तू फोटो पण काढतोस. कुणीतरी पेन्सिलला टोक केलं की त्याच्यातून जी रिंग पडते त्याचा एक फोटो असतो. मी इकडे पेन ठेवलं तर त्याचा एक फोटो असतो. तर हे काय आहे? मी जर अभिनेता नसतो तर मी फोटोग्राफी कंटिन्यू केली असते. मी पुण्यात वा. असताना मी फोटोग्राफी शिकलो होतो. मी अच्छा. मिळेल त्या कॅमेऱ्यातनं फोटोज काढायचो. त्याच्यासाठी मला काही हे नव्हतं की अरे हँडीकॅमवरनं फोटो काढलेले आहेत. तर ते फोटो काढायला सुरुवात केली. आणि माझे एक मित्र होते अभिजित आपते, जे खूप चांगले सिनेमॅटोग्राफर आहेत. तर अभिजित सर मला म्हटलं अरे तू चांगले फोटोज काढतोस, मग तू शिकत का नाहीस. म्हणून मग त्याच्यामुळे मी DSLR विकत घेऊन मग ते शिकलो सगळं. आणि ते शिकल्यानंतर मला त्याच्या पर्स्पेक्टिव्हचा खूप उपयोग झाला. त्यांनी मला दाखवलं की तुला काही गोष्टी बघायला आवडतात अशा पद्धतीने, त्याच तू फोटोग्राफीत जर उतरवल्यास तरी तुला हवंय तसं, म्हणजे तुला हवी तशी फोटोग्राफी मिळेल. तर मी खरं तर छंद म्हणून हे काढतो आणि लोकांना ते आवडतात. त्यामुळे फोटोग्राफी माझा खूप लाडका छंद आहे. मला खूप स्ट्रेस असेल किंवा खूप जगापासून वेगळं असेल तर फोन सायलेंट मोडवर किंवा फोन बंद करून मी कॅमेरा घेऊन कुठेतरी जाऊन फोटोज काढत असतो. बरं आहे, प्रत्येकाने एकदा तरी फोटोग्राफी करावी, कारण त्यामुळे कळतं आयुष्यात कुठल्या गोष्टीवर फोकस ठेवायचा आणि कुठल्या गोष्टी आउट फोकस करायचा. मी मराठी, झी मराठी.